मी यांचं असं म्हणणं आहे की किरण बेदी यांना बाहेरचं म्हणू नका, त्या काही पाकिस्तानच्या नाहीत किंवा इटलीच्या नाहीत असं त्यांनी खास उल्लेख केलेला आहे। याचा अर्थ असा की त्यांना बाकी पक्ष म्हणून किंवा काय असं काही म्हणणं नाहीये। भारतातल्या कुठल्याही माणसाला ते उभं करू शकतात, त्यासाठी पक्षामध्येच वाढलं पाहिजे, केडर पाहिजे किंवा काय असं मानण्याची गरज नाही। तुमच्या संदर्भात त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे, तुमची एकूण काय भूमिका आहे? असं असतं की एक वेळ नरेंद्र मोदींची लाट अशा मुद्द्यावर जो पक्ष निवडून आला, अर्थात काँग्रेसच्या काही चुका असतील, मी असं म्हणत नाही की त्या नाही आहेत, ती थोडी फेड व्हायला लागलेली चिन्ह मला असं वाटतं किरण बेदींना पुढे करणं याच्यामध्ये दिसतं। किरण बेदी बाहेरच्या नाही याचा अर्थ आत्ता हे अवधूत वाघजी जे म्हणाले पाकिस्तान आणि इटली याचा उल्लेख करणं मला हास्यास्पद वाटतं। आपण लक्षात घेऊया बाहेरचा याचा अर्थ हा सरळ आहे। त्यापूर्वी काय लिहित होत्या किरण बेदींनी जे ट्विट केलं आहे, आज आपण जर ट्विटरवर पाहिलं, फेसबुकवर पाहिलं तर ढिगभर त्यांचे ट्विट्स येत आहेत की पूर्वी त्या काय म्हणत होत्या। एकच फक्त उदाहरण देते, त्यांनी असं म्हटलं होतं की नरसंहार ज्या नरेंद्र मोदीजींनी गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री असताना झाला त्याची उत्तरं त्यांना आताच द्यावी लागतील या मॅसेकरची, हे किरण बेदींनी म्हटलेलं आहे। ह्या अर्थाने त्या बाहेरच्या तुमच्या विचारासोबत नसलेल्या अशा आहेत। आता ह्याच्यावरती जर ते इटलीचं उदाहरण द्यायला लागले तर ह्याच्यासारखं हास्यास्पद गोष्ट नाही असं मला वाटतं। सोनियाजींबद्दल असं बोलण्याशिवाय दुसरे काहीही मुद्दे नाही आहेत, त्यामुळे उठसूट इटलीबद्दल बोलायचं हा एका रीतीने भाजपचे सर्वच प्रवक्ते मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये तर दिसतं। असू द्या, मला आणखीन एक मुद्दा या ठिकाणी नोंदवावा लागतो। इल्मी सारख्या बाई की ज्यांनी असं म्हटलं होतं हिपोक्रेसी दाय बीजेपी, दुटप्पीपणा म्हणजे बीजेपी असं ज्यांनी म्हटलं, त्यासुद्धा भाजपमध्ये जाव्या, मला असं वाटतं हे फार दुर्दैव आहे। अर्थात त्यांना जे काही राजकारण दिसतं आहे त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली आहेत, पण मला असं वाटतं की नवीन काळामध्ये मतदार जागृत आहे। राजकारण्यांबद्दल त्यांच्या मनात काय आहे हा विषय वेगळा आहे, ते आता बोलायची जरूर नाही, पण जागृत मतदाराला हे निश्चित कळतं की एका बाजूला नरेंद्र मोदीजी त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान पदाची पहिली मीटिंग त्यांनी घेतली त्यांच्या पक्षाशी, तेव्हा असं म्हणाले की भाजप आता आहे पण आम्ही 52 वर्ष सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो आहोत, आमचे अनेक लोक त्यासाठी खपले आहेत। याचा अर्थ 52 वर्षाचा हा पक्ष जर जुना असेल जनसंघापासूनचा, तर किरण बेदींच्या जागी दिल्लीत त्यांना कोणी सापडलं नाही, मला असं वाटतं हे अत्यंत खेदजनक आहे। अवधूत वाघ, खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची एवढी उत्तम अवस्था सध्या आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, एक आशेचा नवा चेहरा म्हणून आता नरेंद्र मोदी पुढे आलेले आहेत, तुम्हाला लोकसभेमध्ये उत्तम बहुमत आहे, सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला उत्तम जागा मिळाल्या जम्मू काश्मीर सह। असं असताना सुद्धा जो उल्लेख मुख्य झाला की किरण बेदींनी काय म्हटलेले नरेंद्र मोदींच्या अनुषंगानं, इल्मींनी काय म्हटलेलं आहे मोदींच्या अनुषंगानं, भाजपच्या अनुषंगानं, जे तुम्हाला दुटप्पी म्हणतात, नृशंस नरसंहार केला असं म्हणतात, अशा दोघी नेत्यांना तुम्हाला भाजपमध्ये आणावं आणि त्यातल्या एका नेत्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं असं वाटावं, ही वेळ भारतीय जनता पक्षावर का आली? मुद्दा नंबर 1, मतपरिवर्तनावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे। मुद्दा नंबर 2, शाजिया इल्मी, मला बोलू दे ना ताई, शाजिया इल्मी आणि किरण बेदी आल्या, पण कृष्णा तीरथ या दलित नेत्या या काँग्रेसच्या वर्षानुवर्ष माझ्या मताप्रमाणे 45 वर्ष ज्या काँग्रेसमध्ये राहिल्या, काँग्रेसच्या खासदार राहून चुकल्या दिल्लीमधनं, काँग्रेसचा एक दलित चेहरा दिल्लीमधला आहे, त्या पण आज आमच्या बरोबर आल्या। या ह्या मनपरिवर्तनाला काय म्हणायचं? गेली 2 वेळा मोदींनी मन की बात या देशासमोर मांडलं, या मन की बात मांडल्यानंतर लोकांचं जर मनपरिवर्तन झालं आणि जर लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आम्ही असं कधीच म्हटलं नाही की जे सगळे चांगले लोक आहेत ते भारतीय जनता पक्षातच आहेत, आम्ही असंही मानतो की इतर पक्षामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा चांगली लोक आहेत। ही जर चांगली लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील आणि भारतीय जनता पक्ष विस्तारत असेल, त्या सर्वांचं भारतीय जनता पक्षाचे स्वागत आहे। त्याच्यामध्ये कृष्णा तीरथ, किरण बेदी आणि शाजिया इल्मी सुद्धा आहेत। शांतीभूषण आले तर त्यांचं पण स्वागत आहे। 1975 ते 77 मध्ये त्यांनी लढा दिलाय, 77 ते 80 मध्ये शांतीभूषण भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी आणि लालकृष्ण बरोबर मंत्री पण राहून चुकले, तर कदाचित जर उद्या शांतीभूषण आले तर त्यांचं पण आम्ही स्वागत करू। सुभाष वारे तुम्ही ऐकता आहात, काय म्हणतात अवधूत वाघ? त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये हा सगळा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये मन की बात किंवा मनपरिवर्तन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। सत्तेच्या अनुषंगाने किंवा राजकारण
राजकारण म्हणून प्रत्येक वेळी बघण्याची गरज नाहीये. नजमा हेपतुल्लांपासून ते सगळी आताची दिल्लीतली सगळी जी काही यादी आहे, मुळामध्ये लोकांना आता वाटतं आहे की खरोखरच आपलं परिवर्तन आपण केलं पाहिजे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष हाच आपलं डेस्टिनेशन आहे आणि म्हणून त्या अर्थानं लोक इकडे वळतायत. तुम्ही कसं बघता आहात? नाही, या मन की परिवर्तन मध्ये आणखी 2 नावं ऍड केली पाहिजेत. नाही, ह्या मन की परिवर्तन मध्ये आणखी 2 नावं ऍड केली पाहिजेत, म्हणजे ते बबनराव पाचपुते आणि विजय गावित यांचं. त्यामुळं इतर पक्षातून असे अगदी निवडून कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष घेतोय. हे पूर्वी पण केलं होतं. मी या ठिकाणी संजयजी एक फार चांगली कॉमेंट मला करायची, पण त्याच्या आधी एक गोष्टीची मला दखल घ्यायची. अवधूत वाघ असं म्हणाले की हर्षवर्धनना त्यांनी मागच्या निवडणुकीत चेहरा केला होता. मी 2 घटना इथं लागोपाठ घडल्यात. मागच्या इलेक्शनला आधीचा चेहरा विजय गोयल होता भारतीय जनता पक्षाचा, परंतु आम आदमी पक्षानं जेव्हा विजय गोयल यांची भ्रष्ट चेहरा समोर आणला, अगदी निवडणुकीच्या तोंडावरती तो बदलावा लागला आणि हर्षवर्धनला आणलं होतं. आता सुद्धा सतीश उपाध्याय हा त्यांचा चेहरा असणार होता, पण सतीश उपाध्याय यांचं विजयच्या मीटर संदर्भातलं जे प्रकरण बाहेर काढलं त्याच्यानंतर त्यांची ही मजबुरी झाली की चारित्र्याचा क्रायसिस होता दिल्लीमध्ये त्यांच्याकडे. मला असं वाटतं आम आदमी पार्टीचं हे यश सुद्धा विसरता येण्याजोगं नाहीये की मुख्यमंत्री पदाचे चेहरे बदलावे लागतात. मी जी कॉमेंट करणार होतो, जेव्हा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्वी आलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, त्यावेळेला RSSच्या 2 कार्यकर्त्यांनी मला असं सांगितलं होतं, बबनराव घोलपांना भेटायला गेले होते कार्यकर्ते, आश्रमशाळेचं प्रकरण मंजूर करून घ्यायचं होतं, आणि त्या कार्यकर्त्यानं असं डोळ्यात पाणी आणून सांगितले की अरे मी आणीबाणीत तुरुंगात गेलेला कार्यकर्ता आहे. तर त्याला त्यावेळेच्या मंत्र्यांनी असं उत्तर दिलं होतं की तुम्ही आणीबाणीत तुरुंगात जाऊन काय आमच्यावर उपकार केलेत काय. आणि त्या काळात सुद्धा सुरेश जैन, विखे पाटील असे सगळे आयात केलेले नेते होते. त्या काळात RSSच्या नेत्यांच्या मनामध्ये जी खदखद होती मी त्यांची अनुभवलेली आहे. त्यामुळे असे आयात करून अवधूत वाघ जर का भारतीय जनता पक्षाला अधिक समृद्ध करणार असतील पाचपुते विजय गावितांच्या आयतीने, तर भारतीय जनता पक्ष जरूर तुम्ही समृद्ध करा. परंतु आम आदमी पार्टी इथं किरण बेदींच्या संदर्भातला विषय काढला. संजयजी, किरण बेदी आणि अरविंद केजरीवालांची तुलना सरकारी अधिकारी आणि मॅक्सेसे विनर इथपर्यंतच होते आणि तिथंच थांबते. अरविंद केजरीवाल आणि आम्ही गेले 2.25 वर्ष एक नवं पर्याय उभा करण्यासाठी धडपडलेलो आहोत, चुका करत धडपडत आहोत. किरण बेदी मात्र ज्या राजकारणावर त्यांनी टीका केली त्याच राजकारणाला त्या शरण गेलेल्या आहेत आज. त्यामुळे हे परस्पर विरोधी 2 तत्व जे एकत्र आली आहेत. आणि ज्या किरण बेदींच्या नावावरती एक कर्तृत्व आहे IPS अधिकारी म्हणून, तिहार तुरुंगात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, पण तिथं काम करत असताना IPS अधिकारी, हाताखाली पगारी नोकर, एक कमांडिंग पोझिशन, याच्यातून जी एक मानसिकता बनलेली असते, ह्या मानसिकतेसह आता भाजपने पुढे जायचं ठरवलंय. पहिल्याच दिवशी भाजपच्या खासदारांना घरी बोलून त्यांनी जाब विचारलाय. तर भाजपमध्ये हे काय होईल त्यांचं त्यांना होऊ दे. आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम आदमी पार्टीची लढाई पुढे निश्चित चालू ठेवू. दिल्लीमध्ये तरी निदान अरविंद केजरीवालांची रॅली असो किंवा भाजपची खदखद असो, आज ऍडव्हान्टेज आम आदमी पार्टी आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्हाला ते अधिक पुढे घेऊन जायचंय. पण हे घेऊन जात असताना अजून 1-2 गळाले तरी आम्हाला वाईट वाटणार नाही, कारण आम्हाला तत्वांचं राजकारण करायचंय. आयात केलेल्या उमेदवारांच्या जोरावर तत्वांचं राजकारण होत नाही, सत्तेचं राजकारण होऊ शकतं. हे तत्वांचं राजकारण नाही, आयात केलेल्या उमेदवारांच्या जोरावर तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण करत आहात असं सुभाष वारेंचं म्हणणं आहे. किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना होऊ शकत नाही. आणि तात्विक राजकारण करण्याचा प्रयत्न एकीकडे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष करत असताना भारतीय जनता पक्ष मात्र सगळं आयातीच्या जोरावर अतिशय तत्वशून्य राजकारण करतोय असं सुभाष वारेंचं म्हणणं आहे. आणि त्याला अवधूत वाघांचं उत्तर काय आहे ते ऐकायला मी उत्सुक आहे, तुम्ही उत्सुक आहात. पण आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.